माऊली रामकृष्ण हरी. नवीन वर्षाच्या सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. मी काल शिरोळी गावात गेले होते. तिथे म्हणजे चक्की आहे तांदळाची. तिथे आम्ही दळून आणलेलं आहे. तांदूळ भरडून आणलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आहे. तो नक्की जाऊन बघा तुम्ही. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या इंस्टाग्रामवरती सुद्धा जा. तिथे सुद्धा माझे व्हिडिओ आहेत. आणि आज सांगायचा उद्देश म्हणजे मी इथून कोकोपीट आणले. एक मेडिकल टाईप दुकान आहे, म्हणजे नर्सरी दुकान असं तसंच आहे. ते सगळ्या वस्तू मिळतात. याला रेवतळ गाव आहे ना, तिथे आहे ते दुकान. तिथून मी आणलेलं आहे कोकोपीट. आणि माझी हळद काढलेली आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यासाठी मी जी रोपं लावतात ना, त्यासाठी मी ट्रे आणलं आहे. त्यामध्ये छोटी छोटी कारलं. हे पहा, हे कोकोपीट आहे. हे असं पाण्यात भिजत घालायचं. नंतर मग थोडंसं असं वजन ठेवून ठेवायचं. नंतर ते नरम झालं की ते उन्हात सुकत घालणार मी कुस्कर करून. याचं थोडा वेळ उंबरट ठेवणार असं. कारण ती रोपं जी लावणार आहे त्याला कोकोपीटची गरज आहे. कोकोपीटमुळे झाडाला वाढ चांगली होते. आणि माझी हळद बघा, ती सगळी वापरणार नाही. अर्धी मी पुढच्या वर्षाला रोपांसाठी ठेवणार आहे. मुळं लावणार आहे शेतामध्ये. ही कशी 2 वर्षांनी काढायची असते ना. मी सध्या ही मागची हळद काढलेली आहे. आताची हळद अजून काढली नाही मी. मागच्या वेळी केली होती बघ. हिला थोडी राहिली की चांगला कलर येतो. पहिला मी कोकोपीट आणलं, ते पाण्यामध्ये भिजत घातलं आणि सुकवलं. आता ते रोपं तयार करणार आहे. पहिलं मी कारल्याचं लावते. हे मिरचीचं बियाणं आहे. याच्यावरून असं मी कोकोपीट टाकून बंद करणार आहे. ही पूर्ण रोपं मी कोकोपीटमध्येच लावते. पूर्ण रोपं मी बंद केली अशी. वरून कोकोपीट टाकून पाणी सोडायचं.